जय भीम. आपला आवाज हा महू गावापर्यंत गेला पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. न पैसा लगता है न खर्चा लगता है, बस जय भीम बोलने से बहुत अच्छा लगता है. बस जय भीम बोलने से बहुत अच्छा लगता है. कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, गीता कहती है हिंदू बनो, लेकिन मेरे बाबा साहब का संविधान कहता है कि इंसान बनो, कि इंसान बनो, कि इंसान बनो. ज्यावेळेस या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागलेला होता मित्रांनो, ज्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, ज्या संतांनी जगायला शिकवलं, शाहू फुले आंबेडकरांनी अन्यायाला वाचा फोडला आणि श्यामची आई हे संस्काराचे धडे देत पूर्ण जगभर पसरवलं, अशा संस्काराने व संस्कृतीने खच्च भरलेला आहे आमचा भारत देश. जगाला सर्वप्रथम क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, मृत्यूच्या मैदानात मृत्यूच्या मनगटात धैर्याच्या धुंदीने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, काळ्या छातीवरती अभिमानाची दरी फोडणारे मावळ्यांचे बछडे, विठू माझाने करुवाळा संगे गोपाळांचा मेळा असं म्हणणाऱ्या संतांची संतभूमी, जुलमी जातीवाद विरोधात दंड धोपडून बंड पुकारणारा महामानव राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, चातुर्यवर्ण व्यवस्थेखाली छेदामेदा करून लोककल्याणकारी राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी, माता सावित्री या सर्वांना मी नतमस्तक होते. ज्यावेळेस या भूमीमध्ये धर्म अधर्माचा मुखवटा एक होऊ लागलेला होता, पापा पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालेलं होतं, 4 वर्णांमध्ये 4000 जाती निर्माण झाल्या होत्या, माणसापेक्षा दगडधोंडे यांना जास्त किंमत दिली जात होती. इथल्या गोठ्यातल्या गाईला, भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता. इथल्या माणसाच्या अश्य पुरुषाच्या अंगावरती कोड आलेले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, चालायला रस्ता मिळत नव्हता. 1 रुपयाचं नाणं 1 ताटाप्रमाणे वाढत होतं. म्हणजेच इथल्या माणसाची परिस्थिती इथल्या नियतीला लागायली आणि म्हणूनच एका महापुरुषाचा जन्म झाला आणि त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. ते म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण जर शिकणं सोडूनच दिलं आहे, संघटित कधी होणार आहे आणि संघर्ष करताय माती करणार आहोत आपण. म्हणून मी तुम्हाला सांगते, आज तुम्ही जयंतीचं हे करून तुम्ही शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष प्राप्त करा. जोपर्यंत आपण कोणत्या पदावर उभं राहत नाही तोपर्यंत आपली कोणतीच गोष्ट ऐकत नाही. जर आपल्याला कोणतंही पद आपल्या हातात असलं तर आपण काहीही बोललं तरी कोणी आपलं पुढचं ऐकून घेतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आधी शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. असाही मी संदेश देत नाही तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, मी हिंदू होऊन जरी जन्माला आलो असलो तरी हिंदू होऊन मरणार नाही. कारण जन्म माझ्या हातात नव्हता पण मरणं माझ्या हातात आहे. कारण त्यांनी असं का म्हणले असतील की जो माझा समाज मागे राहिला आहे, मला त्या समाजाला पुढे न्यायचं आहे, म्हणून ते असं म्हणले होते. एकदा असंच झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शहराच्या ठिकाणी राहायला जायचं होतं. राहायला जायचं ठरलं, रामजी बाबा त्यांच्यासोबत राहायला आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेपरला गेले आणि रामजी बाबांनी घरी स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि फक्त 2 पोळ्या आणि थोडीशी भाजी केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि जेवायला बसले. त्यांनी जेवण केलं, त्या 2ही पोळ्या संपल्या आणि बघितलं, त्यांनी दुलटीकडे बघितलं आणि वडिलांना विचारलं, बाबा तुम्हाला जेवायचं नाही का? तेव्हा त्यांचे वडील म्हणाले, नाही तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवतो. असं रोजच चालू होत राहिलं. तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारलं, बाबा मी जेवल्यानंतर या दुलटीत काही उरतच नाही तर तुम्ही खाता तरी काय? तेव्हा त्यांच्या वडिलांनी खूप सुंदर उत्तर दिलं, भीमराव, माझं या भाकरीने पोट भरणार नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, तुमची उंची आकाश एवढी झाली पाहिजे आणि मगच माझं पोट भरल. काय वडिलांचे विचार, काय लेकराचे विचार. आणि आजकाल आपण काय करत आहे, नुसतं डीजे लावून नाचत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते, डीजे लावून नाही नाचत तर तुम्ही महापुरुषांचे विचार समजून घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला नाचायला नाही तर वाचायला शिकवलेलं आहे. हे लक्षात असू द्या, हे लक्षात असू द्या. बुद्ध से बुद्धी